मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची 2026चा श्री संत मुक्ताबाई देवस्थान मेहून तापी तीर्थे भीमा तीर असणारा पालखी सोहळा दिनांक 17 रोजी श्री क्षेत्र मेहून निघून पहिला मुक्काम चिंचोल झाला, दुसरा मुक्काम वरणगाव, तिसरा मुक्काम सुरवाड, चौथा मुक्काम मुंदखेडा, पाचवा मुक्काम जामनेरपुरा आणि आज सहावा मुक्काम पाचवा मुक्काम काकडीचा आहे। आणि दुपारचं जेवण जे काही आहे ते आपण याला नगरखाना म्हणतो का, पाटीलवाड्यामध्ये आमचे हरिभक्तपरायण किशोर दत्तात्रय पाटील यांच्याकडे असून पालखी सोहळ्यामध्ये जवळजवळ 2.25 वारकरी आहे आणि सर्व भजनी मंडळी रस्त्याने भजन करत चालत असतात। त्याचप्रमाणे सर्व पालखी सोहळा जो काही आनंदामध्ये पंढरपूरला पोहोचणार आहे, याप्रमाणे पालखी सोहळा हा आनंदामध्ये पंढरपूरला जात आहे। या पालखी सोहळ्याचं या वर्षाचं वैशिष्ट्य अशा प्रकारचं आहे की इतर दिवसामध्ये इतर वर्षामध्ये जे काही वारकरी होते ते जवळजवळ 100-125 असायचे, पण या वर्षी जवळजवळ 5व्या मुक्कामाला 250 वारकरी झाले। कदाचित पुढे 250-300 पर्यंत वारकरी वाढतील अशा प्रकारची शक्यता आहे। आणि याचं कारण काय, अधिक मास झाल्यानंतर अधिकस्य अधिकम फलम, म्हणजे अधिक महिन्यामध्ये अधिक पुण्य प्राप्त करून घेण्याकरता बरेचसे वारकरी तीर्थयात्रा करत असतात। तीर्थयात्रा म्हणजे तीर्थयात्रेमध्ये भगवंताचं नामचिंतन, त्याचप्रमाणे अन्नदान आणि त्याचप्रमाणे अर्थात रस्त्याने असताना नामचिंतन। रामकृष्ण गीती गाठ टाळ चिपुड्या वाजवीत छंद्या पुलिया नाच निज घेऊनी फिरते गा घोड घोडा वाजती टाळ जना जना रसाळ उदो झाला पाली वेळ मोठा वाचे वदा गोपाळ गा। मी पालखी सोहळ्याचा श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई देवस्थानचा असणारा विश्वस्त सुधाकर महाराज मेहुणकर बोलत आहे। त्याचप्रमाणे या वर्षाचे पालखी सोहळा प्रमुख आमचे हरिभक्तपरायण तरुण तडफदार अशा प्रकारचे असणारे मंदार महाराज मेहुणकर हे या वर्षी पालखी सोहळ्याचे प्रमुख आहे। मी त्यांच्या बरोबर आहे आणि त्यांना सहकार्य करणारे आमचे शुभम पाटील शुभम महाराज ते आहेत। त्याचप्रमाणे तळवेलची असणारी भजनी मंडळी आणि त्याचप्रमाणे निंबोल विटवा, त्याच्यानंतर आपलं बोदळली आणि त्याचप्रमाणे आपलं तांदलवाडी दसनूर आदी करून गावामधून संग्रामपूर तुरक गोराळा आदी करून गावातील सर्व वारकरी, बहुतेक वारकरी जे काही आहे ते गुजर समाजाचे वारकरी आहे आणि दरवर्षी त्यांची वारीला येण्याची अशा प्रकारची आकांक्षा आहे, मनीषा आहे। त्याचप्रमाणे बहुतेकांनी तर 5 वर्षापर्यंत ही पंढरीची वारी पूर्ण करण्याचा संकल्प केलेला आहे। अशा प्रकारचा असणारा त्यांचा संकल्प पूर्ण हो अशा प्रकारची आदिशक्ती मुक्ताबाईंच्या चरणी त्याचप्रमाणे पांडुरंगाच्या चरणी मी विनंती प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो। किशोर दत्तात्रय पाटील, मेहुणची मुक्ताबाईची पालखी आमच्याकडे 50 ते 55 वर्षापासून येते। याचा आजाराची इच्छा आम्ही करतो। इथून पालखीचा जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर पालखी मुक्ताबाईला जाते, आपला काकडीला जाऊन पंढरपूरला जाते।